या लेक्चरमध्ये आपण इन्कम बद्दल सर्व माहिती घेणार आहोत, जसं की डायरेक्ट आणि इनडायरेक्ट इन्कम. पण त्याआधी आपण समजून घेणार आहोत की व्हॉट इज द इन्कम. इन्कम म्हणजेच काय? माल विकल्यानंतर जे आपल्याला पैसे मिळतात त्यामधून सर्व खर्च काढून जे पैसे उरतात त्यालाच आपण इन्कम म्हणतो. की सपोज आपल्या बिझनेसमध्ये जे काही इन्कम होईल त्याच्यामधून सर्व खर्च म्हणजे रेंट दिला, सॅलरी दिली, ह्या सर्व खर्च काढून जे पैसे उरतात ती आपली इन्कम असते. हे आपल्याला पहिल्यापासून माहीतच आहे. पण इन्कम मध्ये दोन प्रकार आहेत हे आज शिकणार आहोत. देर आर टू टाइप्स ऑफ इन्कम, डायरेक्ट इन्कम अँड इनडायरेक्ट इन्कम. सर्वप्रथम आपण पाहणार आहोत डायरेक्ट इन्कम. जेव्हा आपण माल किंवा सर्व्हिसेस विकतो व जे पैसे आपल्याकडे येतात त्यालाच तर आपण डायरेक्ट इन्कम म्हणतो. पण डायरेक्ट इन्कम म्हणजेच काय बरं, हेच आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. इन्कम फ्रॉम सेलिंग प्रोडक्ट म्हणजे जेव्हा तुम्ही कुठलेही बिझनेस करता, ज्या बिझनेसमध्ये तुम्ही असाल आणि त्या बिझनेसमध्ये जे प्रोडक्ट तुम्ही विकण्यासाठी ठेवलं आणि ते विकल्याच्या नंतर जी इन्कम होईल त्याला तुम्हाला डायरेक्ट इन्कम म्हणायचं आहे. आणि इन्कम फ्रॉम बिझनेस सर्व्हिस, कुठलीही सर्व्हिस असो जे तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये देताय, जसं की आधार कार्ड काढण्याची सर्व्हिसेस किंवा आम्ही कम्प्युटर ट्रेनिंग देतो त्यांची सर्व्हिसेस किंवा जीएसटी रिटर्न भरण्याची जे सीए सर्व्हिसेस देतो ते, वकील जे देतो कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, डॉक्टर जे देतो तो सर्व्हिसेस. ते ह्या पद्धतीची जे सर्व्हिस त्या शॉपची जी मेन सर्व्हिस किंवा मेन बिझनेस आहे त्यापासून जे येणारी इन्कम म्हणजेच कुठली डायरेक्ट इन्कम होय. इनडायरेक्ट इन्कम म्हणजेच काय? माल किंवा सर्व्हिसेस यांना सोडून सर्व प्रकारच्या मिळकत किंवा मिळणाऱ्या पैशाला इनडायरेक्ट इन्कम असे म्हणायचे. सेल्स ऑफ ओल्ड न्यूजपेपर अँड सेल्स ऑफ स्क्रॅप अँड सेल्स ऑफ एनी फिक्स ॲसेट, तर ह्यांना तुम्ही इनडायरेक्ट इन्कम असं म्हटलेलं आहे. मेन बिझनेस पासनं येणारी इन्कम कुठल्याही बिझनेससाठी डायरेक्ट इन्कम असते, जसं की माल किंवा सर्व्हिसेस. आणि मेन बिझनेसच्या व्यतिरिक्त कुठल्याही पद्धतीची जी इन्कम असेल ती त्या बिझनेससाठी इनडायरेक्ट इन्कम असेल. तर अशा पद्धतीनं इथं डायरेक्ट आणि इनडायरेक्ट मध्ये आपण फरक समजला. तर आपण कुठलाही एक बिझनेस घेऊया, हाच बिझनेस नाही कुठलाही एक बिझनेस घेऊया. सपोज आमचाच एक बिझनेस आहे, आम्ही कम्प्युटर ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो. आम्ही जे स्टुडंटची फीज आम्हाला मिळते ते आमची कुठली इन्कम आहे? डायरेक्ट इन्कम आहे. आणि आमचा बिझनेस हा कम्प्युटर सर्व्हिस देण्यासाठी आहे, म्हणजेच कम्प्युटरचे कोर्सेस शिकवण्याचा आमचा बिझनेस आहे. त्यापासून येणारी जी स्टुडंटची फीज आहे ही आमच्यासाठी डायरेक्ट इन्कम आहे. पण एक स्टुडंट आमच्याकडे आला, सर आमचं कम्प्युटरमध्ये हा प्रॉब्लेम आहे, तुम्ही आम्हाला सॉल्व्ह करून द्या आणि त्या बदल्यात मी तुम्हाला 500-600 रुपये देतो. आम्ही म्हटलं ठीक आहे. आणि त्याचा कम्प्युटर आम्ही सपोज फॉर्मॅट केला किंवा काही बिघाड झाला, हा दुरुस्त करून दिला आणि त्यापासून आम्हाला 600-700 रुपये अशी मिळकत झाली. तर एक लक्षात ठेवा, कम्प्युटर रिपेअर करणं हा आमचा बिझनेस नाहीये. आमचा मेन बिझनेस कम्प्युटर ट्रेनिंग देणं आहे. पण आम्हाला कम्प्युटर रिपेअरिंग पासून काही पैसे आले तर हे पैसे आमच्यासाठी इनडायरेक्ट इन्कम होतील. आणि कुठल्या स्टुडंटनं जर आमच्या इथं कोर्स केला तर ते आमचा बिझनेस आहे कोर्स प्रोव्हाइड करणं, तर ती इन्कम आमच्यासाठी डायरेक्ट इन्कम होईल. दुसरं याच्यामध्ये पाहता, कुठला एक स्टुडंट आला, सर मला असा बिझनेस करायचा आहे आणि त्यासाठी तुम्ही मला आयडिया द्या, मी त्या बदल्यात तुम्हाला कन्सल्टन्सी फीज देतो. आता कन्सल्टन्सी फीज हे कोण कोण घेतं सर्वात पहिले हे पाहूया. सर्वात जास्त कन्सल्टन्सी फीज वकील, सीए ज्याला आपण चार्टेड अकाउंटंट म्हणतो आणि डॉक्टर हे कन्सल्टन्सी फीज घेत असतात, म्हणजेच माहिती सांगण्यावर ते फीज घेतात. तर तशीच आपण लिगल त्यांना माहिती सांगितली, सपोज बिझनेस असा आहे, तू असा केला तर चांगली गोष्ट आहे, आम्ही ॲज अ कम्प्युटर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणून असा सपोर्ट पण करतो. आपण जी माहिती दिली त्याच्यावर त्यांना आपल्याला काही पैसे दिलेत त्याला आपण कन्सल्टन्सी फीज रिसिव्ह म्हणूया. आणि ही फीज आपली मेन बिझनेस नाहीये कन्सल्टन्सी देणं, पण ती पैसे आपल्याकडे आले तर हे सुद्धा आपल्यासाठी इनडायरेक्ट इन्कम आहे. आणि डायरेक्ट इन्कम कम्प्युटर ट्रेनिंगसाठी एकच होईल, कम्प्युटर कोर्सेस शिकवणं. तर आता तुम्हाला समजलंय डायरेक्ट आणि इनडायरेक्ट इन्कम. इनडायरेक्ट इन्कम म्हणजेच काय आणि डायरेक्ट इन्कम म्हणजेच काय? डायरेक्ट इन्कम म्हणजेच जो तुमचा बिझनेस आहे, माल किंवा सर्व्हिसेस ह्यापासून येणारी इन्कम ही डायरेक्ट इन्कम आहे. आणि इनडायरेक्ट इन्कम म्हणजेच काय?
जो तुमचा मेन बिझनेस आहे त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही पद्धतीची ही मिळकत किंवा इन्कम आहे, हे त्या बिझनेससाठी इनडायरेक्ट इन्कम आहे. आवडला असेल लेक्चर तर लाईक करा आणि तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायचे असेल तर तुम्ही सबस्क्राईब करू शकता. समोरचे जे प्लेलिस्ट मधले व्हिडिओ आहे ते तुम्ही बेसिकचे नक्कीच पहा. काही क्वेश्चन तुमचे असेल तर कमेंट्स तुम्ही करू शकता. थँक्यू.